चा खेळ प्रगतीपथावरती येतोय. अजय मरागजी तयार पहिला बॉल टाकण्यासाठी. एका बाजूला बॅटिंग मध्ये उज्ज्वल जाधव, डावकुरे हाताचे फलंदाज. राणा स्पोर्ट्स विपक्ष ओवेकॅमचा राजा. सुपर 8 ची पहिली लढत, पहिला बॉल. दोन्ही खेळाडू डाव्या हाताचे आहेत. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल थोडासा पुढे ठेवला आणि ज्यावेळेस एखादा बॉल पुढ्यात पडतो ना, त्यावेळेस फलंदाजाचे डोळे थोडेसे मोठे होतात आणि आक्रमण करायला फलंदाज जातात, परंतु या बॉलच्या पाठीमागे आक्रमण फसलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा हा बॉल अगदी खोलवर पद्धतीचा होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. उज्ज्वल जाधव यांचा फसलाय निर्धाव बॉल. हा समोरच्या बाजूला बॉल उडवलाय. लॉंग ऑफला खेळाडू डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. टीम राणा स्पोर्ट्सला फलंदाज उज्ज्वल जाधव माघारी. आणि आज मिनी आणि मिकी यांच्या अदाकार्या तुम्हाला बघायला मिळतील. या स्पर्धेचं आणखीन एक आकर्षण मिनी आणि मिकी मल्हार मावी यांचे हे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खास घनसोलीवरतून इतका मोठा प्रवास करून त्या या उचाड गावापर्यंत आणि या कोयना प्रीमियर लीग पर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचे आपण करूया सहर्ष असं स्वागत आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. सुपर 8 ची पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते ना, आणि पहिल्या लढतीमध्ये राणा स्पोर्ट विपक्ष ओवेकॅमचा राजा. दुसरी लढत रोहित स्पोर्ट्स रौदी विपक्ष पल्लव 11, वागजाई स्पोर्ट्स विपक्ष किशोर 11 मोरनी आणि सुभाष स्पोर्ट्स माडोशी विपक्ष डीजी स्पोर्ट्स व शर्वणी 11 अशी लढती तुम्हाला सुपर 8 मध्ये पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता पिंपरीचे विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नामवंत आहेत, प्रतिभा आहे. आज चांगला खेळ करावा लागेल. यावेळेला हा फटका खेळलाय. मिड ऑफला खेळाडू आहेत. एकच या बॉलच्या पाठीमागे धाव येईल. धावफलकावरती एक धाव आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर बोर्डचा श्री गणेश झालेला आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजय जबरदस्त गोलंदाजी करतायत. 3 बॉल टाकलेले आहेत. एक धाव खर्च केले, गडी गारद केलाय. डावकुऱ्या हाताचे कुसवडे गावचे एक भेदक गोलंदाज. एका बाजूला आता बॅटिंग मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक करतील सूरज भोसले जे आरावचे आहेत. या बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर्सला एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सध्याच्या घडीला या दोन फलंदाजांनी विकेटची पतझड आहे ना, ती थांबवलेली आहे. डाव सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हो डाव सांभाळावाच लागेल. एक छोटीशी पार्टनरशिप 2 ओव्हर पर्यंत कमीत कमी तरी उभी करावीच लागेल. त्यानंतर बॅटिंग करणं थोडंसं सुलभ होईल, कारण सध्याच्या घडीला अडचणीचा काळ आहे. कारण टीमने झटपट एक मोठी विकेट गमावलेली आहे. उज्ज्वल जाधव यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला प्रभावित करणारा बॉल, एक प्रभावशाली बॉल. अजय जबरदस्त खेळ करतात. कमालीचं षटक हाताळलेलं आहे. 5 बॉल मध्ये अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. स्ट्रायकर एंडला पिंपरीचे विकास जाधव तयार. एका बाजूला अजय मरागजी तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले होते. बॉल हवेत खेळला. समोरच्या बाजूला बॅकअप आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना टीम राणा स्पोर्ट्सच्या टीमने बनवलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम राणा स्पोर्ट्स या टीमने. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. 11 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. करंट रन रेट आहे 3चा. याचा विचार करावा लागेल टीम राणा स्पोर्ट्सला. धावगती वाढवावी लागेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या जोडीकडे क्षमता आहे विकास जाधव आणि सोबतील आहेत सूरज भोसले. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम राणा स्पोर्ट्स साठी बॅटिंग करत आहे. या फेऱ्या फार महत्वाच्या आहेत. तुम्ही आतापर्यंत काय केलं, आता याला महत्व उरलेलं नाहीये. तुम्ही या सुपर 8 मध्ये काय करताय ना, यालाच महत्व उरलेलं आहे. कारण सुपर 8 असा राऊंड असतो ना, तिथे तुम्हाला जिंकावं आणि जिंकावंच लागतं. ओव्हर नंबर 2 साठी सज्जल भातोसे
मान फ्रॉम अकालपे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एक युवा खेळाडू आहेत ऑलराऊंडर अकालपे गावचे. एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार होत आहेत फलंदाज विकास जाधव. ते पिंपरी गावचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. क्षमता आहे, टॅलेंट आहे, परंतु त्या खेळाचं एक चांगलं सादरीकरणाचं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढायचंय. फुलटॉसला माफी दिली जाईल का? फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली लॉंग ऑनला. दुसरीचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्राईक रेंजला फेक आणि या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फुलटॉस बॉलचा समाचार घेणं हे फार महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी तुम्ही कोणत्याही बाजूला खेळू शकला असता आणि हा बॉल फलंदाजांनी लॉंग ऑनला खेळला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केल्या टीम राणा स्पोर्ट्सच्या टीमने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 5 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विकास जाधव 4 बॉल 4 वरती बॅटिंग करतायत. सज्जल भातोसे पुन्हा तयार. पुन्हा एकदा एक लोअर फुल टॉस. डीप स्क्वेअर लेगला बॅकअप आहे. संरक्षणासाठी खेळाडू तिकडे तैनात आहेत. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. सज्जल भातोसे गोलंदाजी करताना आतापर्यंत 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिलं षटक जर तुम्ही पाहिलं तर अजय यांनी जबरदस्त टाकलं. अवघ्या 3च धावा दिल्या. म्हणजे गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती जी आहे ना ती अनुकूल आहे, परंतु बॅटिंगसाठी परिस्थिती थोडीशी खडतर आहे. परंतु हा खडतर प्रवास फलंदाजांना करावा लागेल. आपटलेला बॉल पुल केलाय. वंडरफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ग्रेसफुल चेंडू सीमारेषा पलीकडे गुल. 6 धावा षटकार. थँक्यू. जेव्हा जेव्हा गाणी वाचतील त्यावेळेस तुम्हाला मिनी आणि मिकी यांच्या अदाकार्या आणि यांचा सुंदर डान्स तुम्हाला पाहता येईल. गोलंदाज तयार. सुजल भातोस यांच्यावरती आक्रमण केलंय. फुलटॉस बॉल उत्तर साजेस नाहीये. बॉल हवेत उभा राहिलाय आणि पंचाने सांगितलंय की हा बीमर आहे, वेस्ट हाईट, आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. फुलटॉस बॉल होता. फ्रीडचा बॉल आहे याच्यानंतर आणि आता अग्नी दिव्यातून जावं लागेल सज्जल भातोसे यांना. सुरुवातीचे काही बॉल सज्जल भातोसे यांनी चांगल्या प्रकारचे टाकले, परंतु हा नो बॉल आहे. आता फलंदाजाला आउट करण्याचे आता फक्त 4च प्रकार उघडे आहेत. हा फ्रीडचा बॉल आहे. एक म्हणजे रनआउट, एक म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, बॉल दोनदा टोलवणे आणि बॉल हाताळणे. लॉंग ऑनला हा फ्रीडचा बॉल खेळलाय. झेल पकडलीये, परंतु फ्रीडचा बॉल आहे त्याच्यामुळे फलंदाज नॉट आउट असणार आहेत. फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज आहे ना फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो. त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. एक म्हणजे प्रकार आहे तो रनआउटचा, आपण सातत्याने पाहतो. चेंडू हाताळणे, बॉल दोनदा टोलवणे आणि क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे. त्याच्यातला एकही प्रकार त्या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला नाही. प्रकार होता कॅचआउटचा, परंतु कॅचआउट वरती फ्रीडच्या बॉलवरती फलंदाजाला आउट देता येत नाही. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. कमबॅक झोमाने केलंय सजल भातोसे यांनी आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज सूरज भोसले तयार. आई लोवर फुलटॉसचा बॉल आहे. कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहेत. एक सिंगल धाव खर्च करतायत. शेवटचा बॉल प्रगती पथावरती येईल. तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेताय. कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा हा दैदिप्यमान आखीव रेखीव थरार. जबरदस्त आयोजन. अंतिम बॉल आहे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा सज्जल भातोसे गोलंदाजीमध्ये तयार होतील. या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना ओसंडून धावा खर्च केलेल्या आहे टीम ओवेकॅमचा राजा या टीमने तब्बल 13. पहिल्या षटकामध्ये राणा स्पोर्ट्सला धावा कुठता आल्या नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये राणा स्पोर्ट्सने धावसंख्येची गती वाढवली. हाय फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन केली नाहीये कोणतीही चुकी आणि फलंदाज जातील माघारी. राणा स्पोर्ट्सला धक्का क्रमांक 2.
समाजाबद्दल आपण आज दिवसभरामध्ये चर्चा निश्चित करूया. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा धावफलकावरती 2 गडी बाद अशी स्थिती आहे टीम राणा स्पोर्ट्स टीमची. ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी स्थायिक झालेला कोयना समाज आणि या कोयना समाजाची ही प्रीमियर लीग एक हक्काचं व्यासपीठ खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या व्यासपीठावरती खेळताना हे खेळाडू 60 गावातील खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. गेली 4 दिवस रंगलेला हा कोहिना प्रीमियर लीगचा थरार. ओव्हर नंबर 3 साठी मालदेवचे आकाश सावंत. फटका हवेत खेळलाय, वेळेचा चुकता नाहीये. आकाश सावंत स्वतः बॉलच्या खाली वेल जज कॅच आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडलाय. आकाश सावंत मालदेवांनी कमालीचा झेल. राणा स्पोर्ट्सला धक्का क्रमांक 3रा. सूरज भोसले माघारी. चला फलंदाजांना विनंती आपण घाई करा. गेली 4 दिवस रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये क्रिकेटचे वारे वाहत आहेत आणि त्या वाऱ्याचं नाव आहे कोयना प्रीमियर लीग. प्रत्येक गावात ही चर्चा आहे. कोयना प्रीमियर लीग मध्ये कोणता संघ पुढे जाईल, कोणता खेळाडू मालिका वीराचा हकदार बनेल आणि ज्याला बाईक मिळेल. बरीचशी चर्चा आहे. कोणता संघ विजय होईल, कोणता खेळाडू चांगला खेळ करेल, ही चर्चा गेली 4 दिवस प्रत्येक गावाच्या कठ्ठ्यावरती आणि गावागावात रंगली आहे कोयना प्रीमियर लीगची. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता पिंपरीचे संदेश जाधव जे आयकॉन आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. डावकुरे आताचे फलंदाज. एका बाजूला आकाश सावंत मालदेव. यावेळेला आल्या पावली. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून आलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा संदेश जाधव यांच्या बॅट मधून दमदार चौकार. धावसंख्या वाढवणारा चौकार आला आणि धावसंख्या आता भरारी घेते. जाऊन पोहोचलीये 20 धावा 3 गडी बाद. एका बाजूला पहा संदेश जाधव आले. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे इरादे स्पष्ट केले. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि त्याच अवलंबन संदेश जाधव मैदानाच्या आतमध्ये करतायत. आई बॉल त्या दिशेने वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडलीये, कमी आहे. विकेटची हमी. फलंदाज संदेश जाधव माघारी. धक्का क्रमांक 4. टीम अकालपे गावचे आता गौरव सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला मालदेवचे आकाश सावंत जबरदस्त गोलंदाजी करतायत. 3 बॉल टाकलेले आहेत. तब्बल 4 धावा दिलेल्या आहेत. 2 गडी गारद केलेले आहेत. म्हणजे एक बॉल जर तुम्ही वगळला ना या 3 बॉल मधला तर बाकीची गोलंदाजी आकाश सावंत यांनी चांगली केली आहे. मैदानाच्या आतमध्ये गौरव सकपाळ. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे. फार मोठी जबाबदारी आज घ्यावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना टीम राणा स्पोर्ट्स या टीमला धावा चांगल्या प्रकारच्या कुठाव्या लागतील. प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 3 चा थरार. स्ट्रायकर एंडला गौरव सकपाळ तयार. यावेळेला शफल झाले होते. ऑफस्टम्पच्या बाहेर पूर्णपणे निघून आले. मनसुबे हेच होते की मैदानाच्या डाव्या बाजूला हा फटका मला वळवायचा आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज स्ट्राईक करतील पहिल्यांदा साहिल जाधव जे खिरकंडीचे आहेत. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. आज चांगला खेळ करावा लागेल साहिल जाधव यांना. कौशल्य चांगलं आहे. क्रिकेटचं आत्मसात केले परंतु त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. फुल टॉस बॉल. माफी दिली जाईल का?
का बॉल गॅप शोधतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून धडक देतोय, बॉल सीमारेषा पलीकडे फरार आलाय. साहिल जाधव यांच्या बॅट मधून एक धमाकेदार चौकार. क्षेत्ररक्षकाची झडप अपुरी पडली आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी 25 वरती 4. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आणि शेवटच्या बॉलवरती समोरच्या बाजूला आक्रमण, तडक फडक बेधडक कडक ठोकलाय तो साहिल जाधव यांनी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 31. 4 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. कोयना टेनिस बॉल क्रिकेटचा वासोटे गावचा आवाज यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष शब्द सुमनाने. सहर्ष असं स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 31 धावा, 4 गडी बाद. साहिल जाधव यांनी या मॅच मध्ये जीव ओतलाय. जबरदस्त बॅटिंग केली. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा कुटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. अंतिम षटकाकडे वळूया. चला घाई करा दोन्ही टीम्स, आपण वेळ घेऊ नका. अंतिम षटकाकडे आपण वळतोय आणि अंतिम षटकासाठी आता ज्यांच्या हातामध्ये बॉल सोपवलाय अकालपे गावचे ऋषिकेश सावंत यांच्या हाती बॉल आहे. साळुंके माफ करा, ऋषिकेश साळुंके अकालपे ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 4 चा कारभार सांभाळतील. एका बाजूला गौरव सपकाळ 1 वरती बॅटिंग करतायत. साहिल जाधव 10 वरती. करण रन रेट आहे 10.33 चा आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे जर या सरासरीने या टीमने बॅटिंग केली राणा स्पोर्ट्सने तर कमीत कमी 41 धावा धावफलकावरती लागतील. टॉस साठी आपण आमंत्रित करूया. यानंतरचा टॉस आहे सुपर 8 ची दुसरी मॅच आहे. रोहित स्पोर्ट्स रौदी आणि पल्लव 11 आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. टीम रोहित स्पोर्ट्स रौदी विपक्ष पल्लव 11 आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. अंतिम षटक ऋषिकेश साळुंके तयार आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज गौरव सकपाळ. 1 बॉल खेळला, 1 धाव बनवली आहे. शेवटचे 6 बॉल प्रगतीपथावरती. वेळेच्या चुकत्या फटक्याच्या पाठीमागे तितकीशी चांगली साधता आली नाही, परंतु 1 धाव काढून स्ट्राइक साहिल जाधव यांच्याकडे दिलेला आहे. साहिल जाधव यांची बॅट आज तडपलेली आहे. धावा त्यांच्या बॅट म्हणून चांगल्या प्रकारच्या आलेल्या आहेत, परंतु शेवटच्या षटकावरती आक्रमण करावं लागेल. मार झोड तोड फोडीचं षटक प्रगतीपथावरती आहे. मिनी आणि मिकी तुम्हाला मैदानाचा फेरफटका पाहताना पाहायला मिळतील. फेरफटका मारत आहेत मैदानाच्या चारी बाजूला. आक्रमण करण्याचा प्रयत्न, खोलवर पद्धतीचा बॉल, यॉर्करचा वार. प्रत्येक गोलंदाजाकडे जे महत्वाचं शस्त्र असतं ना ते शस्त्र म्हणजे यॉर्कर बॉल. आणि गोलंदाजाला जेव्हा जेव्हा वाचायचं असतं ना त्यावेळेस मात्र यॉर्कर बॉल गोलंदाज टाकतात आणि तेच केले ऋषिकेश साळुंके यांनी. यॉर्कर तुम्ही किती प्रकारचे टाकू शकता. एक पारंपरिक यॉर्कर आहे जो यष्ट्यांचा वेध घेतो, एक वाईड यॉर्कर आहे, एक स्विंगिंग यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर. खोलवर पद्धतीचा हाई बॉल, वेळेच्या चुकता साधावी लागेल फलंदाजांना. दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु एका फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि ते विकेटची तडजोड केली आहे. गौरव सकपाळ येथील माघारी. याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. कोण फायनलचा सामना खेळणार. प्रेक्षक वर्ग देखील मिनी आणि मिकी सोबत क्रिकेट या खेळाचा आनंद घेत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी भगवान शिलार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कुसापूरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भगवान शिलार माफ करा.
आणि पंचांनी सांगितलं की हा डेड बॉल आहे. नावामध्ये आपण करेक्शन करूया. आणि हा बॉल आता गोलंदाजांना पुन्हा एकदा हाताळावा लागेल. ऋषिकेश आहेत ज्यांनी आतापर्यंत 3 बॉल टाकलेले आहेत. धावसंख्या 33 वरती 5. बॉल क्रमांक 14 प्रगतीपथावरती. हा फटका सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. 6 धावा षटकार. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे साहिल जाधव. प्रणय कीर्त यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा. 39 वरती 5. शेवटचे 2 बॉल. साहिल जाधव यांनी आज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. 5 बॉलच्या पाठीमागे 17 त्यांनी कुठलेले आहेत. आई बॉल आकाशाला गवसणी घालतोय. लांबी कमी पडलीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज साहिल जाधव माघारी. राणा स्पोर्ट्सला धक्का क्रमांक 6. स्पोर्ट रौदी आणि त्याचबरोबर पल्लव इलेव्हन दोन्ही टीमचे कॅप्टन एडिक्स ब्रेक आपण कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस का बॉस मध्ये करत आता यावं. थँक्यू. ओर टू निलेश सर. थँक्यू उमेश सर. आपण वडी आता शेवटच्या काही बॉलकडे आणि या षटकातील आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाज ऋषिकेश तयार होतील आणि अंतिम काही बॉलसाठी आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तेजस जाधव शेवटच्या बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 39 धावा 6 गडी बाद. चला टॉस होतोय. आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टन्स आपण या. आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जो टार्गेट सेट करेल टीम राणा स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारणार आहे आणि टीम उवे कॅम्पचा राजा या टीमला कोणतं टार्गेट असणार आहे सांगून जाणारा बॉल प्रगती पथावरती. शेवटचा आणि निर्णायक बॉल टार्गेट सेट करणारा ऋषिकेश तयार. लोअर फुल टॉस. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केला गेलाय. आणि फेक कुठे केली जाईल तर स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. पंचांकडे दात मागे घेतली आहे. निर्णय रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. जसा निर्णय आमच्यापर्यंत येईल त्याच वेळेस मात्र आम्ही स्कोरबोर्डला अपडेट करू. आपण करूया तत्पूर्वी टॉस. थँक्यू सो मच. आतापर्यंतचा आवाज खरं तर ऐकत आहात. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र आकडे दिलेले चिंबडेकर सर आणि जात आहोत आपण टॉस का बॉस मध्ये. रोहित स्पोर्ट रौदी आणि त्यांच्या विपक्ष पल्लव इलेव्हन आणि मी आमंत्रित आहे टॉस साठी. नोट आउट आहे प्लेयर्स. म्हणजे 42 धावा तुम्हाला जमाव्या लागतील आणि टॉस करिता राजेश भोसले यायचं आपण टॉस करिता. खरं तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव सहखजिनदार राजेश भोसले आपण त्यांच्या शुभ हस्ते करत आहोत टॉस. चला यायचं आहे रोहित स्पोर्ट रौदी आणि त्यांच्या विरोधामध्ये पल्लव इलेव्हन सुपर 8 मधला हा दुसरा मॅच असणार आहे आणि कोयना क्रिकेट असोसिएशन चे सह खजिनदार माजी सह खजिनदार राजेश भोसले याच्या शुभ हस्ते टॉस कोण मागणार आहे. पल्लव देखील आहे आमच्या सोबत. यार राखेजीचा आमचा सुपुत्र आहे आणि त्याच्या नावाचे खरंच तो टीम मालक आहे. चला आपण टॉस करीत आहोत. आणि टॉस जिंकलाय. 1 मिनिट थांबायचं आहे. अमर टॉस जिंकलाय. सुपर 8 चा मॅच आहे. 4 षटकांचा मॅच आहे. निर्णय काय असणार आपला? क्षेत्ररक्षण. नक्की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय केला. आज आपण 6 मॅचेस 5 मॅचेस चांगल्या पद्धतीने खेळल्या. परंतु समोर पल्लव इलेव्हन आहे ज्या पद्धतीने गेल्या वर्षी च्या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीज खरं तर विशाल सकपाने मिळवली होती आणि त्याच्या आता विपक्ष खेळायचा आहे. त्याच्याबद्दल धाव संख्याला किती रोख लावण्याचा प्रयत्न करणार आहात?
30 ते 35 धावांमध्ये आम्ही रोख करण्याचा प्रयत्न करू आणि लवकर विशाल सकपालचा विकेट घेण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने आपण खरं तर परवा 3 मध्ये आलेलो आहोत आयोजन नियोजन कारण का अंतिम दिवस आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आलेली आहे. सर्वात प्रथम तर खूप चांगलं आयोजन आहे, खूप चांगलं ग्राउंड आहे आणि चांगलं प्लॅटफॉर्म भेटतो इथून आणि खेळायला पण खूप मजा येते. तर सर्वात पहिलं कोयना क्रिकेट असोसिएशनचा मी आभार मानेन की एवढीच खेळण्याची सर्वांना चांगली संधी निर्माण करून दिली. थँक्यू सो मच. शुभेच्छा आहेत विशाल. सुपर हिटचा मॅच खरं तर टॉस तुमच्या बाजूने लागला नाहीये परंतु बॅटिंग करायची आहे 4 षटकांमध्ये आणि आता टार्गेट या महत्त्वाच्या मॅच मध्ये किती सेट केला जाईल. नाही, आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो कारण आज सकाळचं सत्र आहे तर सकाळच्या सत्र स्कोअर बोर्डवर धावा लावून समोरच्या टीमला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करणार होतो. आमचं डिसिजन मगाशी झालं होतं की टॉस जिंकायचा आणि बॅटिंग करायची कारण बॉलिंग लाईनअप आमची चांगली आहे आणि त्या बॉलिंग लाईनअपवर आम्ही एक 40 ते 45 धावांचा स्कोअर बोर्ड आम्ही समोरच्या संघाला थांबू शकतो. थँक्यू सो मच. पल्लव तुझ्या नावाने स्पर्धा आहे. पप्पांनी खूप सारे पैसे टाकलेले आहेत. ज्या पद्धतीने आलाय स्पर्धा पाहतोयस कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आता कसं वाटतंय? आता तर बघूया जिंकलो तर चांगलंच वाटेल. थँक्यू सो मच. यस डेफिनेटली सांगितलंय त्याने की आम्ही जिंकलो तर मग बरंच वाटेल. रोहित स्पोर्ट रवदी टीम विन द टॉस अँड सिलेक्टेड चॉईस इन द बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. जरा बॉल चेक करून जायचं आणि पुणे आपण मायक्रोफोन त्याचा आवाज ऐकतोय. खरं तर व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आकडे तज्ञ निलेशजी मर्डेकर सर. थँक्यू. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकताय उमेश सावंत सरांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल अनिकेत शेला रेनोशी जे 22 यार्डचे उत्कृष्ट कॅमेरामॅन आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊया. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवा आपण हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि अनिकेत शेला रेनोशी 22 यार्डचे एक उत्कृष्ट कॅमेरामॅन आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला ते पाहायला मिळत आहेत. आपण मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला अकालप्याचे सजल भातोसे तर दुसऱ्या बाजूला मालदेवचे आकाश सावंत तर एका बाजूला पहिलं षटक पिंपरीचे संदेश जाधव यांच्या नावी मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. ज्यावेळेस टीम ओवेकॅमचा राजा या टीमने पहिली 4 षटकं 15 मिनिटांमध्ये हाताळलेले आहेत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. टीम रणा स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे की आपण आता काही करा. सुरुवात व्हाईट बॉलने केलेली आहे. पंचांनी कळवलं की हा नकारात्मक बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल आणि पहिली धाव स्कोर बोर्ड वरती येते. 42 टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 10.25 चा. एका बाजूला सजल भातोसे एक युवा ऑलराऊंडर खेळाडू आहेत अकल्पे गावचे. डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज संदेश जाधव यांचा बॉल हवेत उभा राहिलाय. अखेरकार सजल भातोसे जातील जड पावलांनी माघारी. धक्का क्रमांक पहिला ओवेकॅमचा राजा या टीमला.
तुम्ही पाहिला 1928चा कालखंड जर तुम्ही पाहिला ना, तर वर्ल्ड डिझनी कंपनीने मिनी आणि मिकी हे जे तुम्ही पाहिलं ना 1928 हा जो कालखंड होता ना याच्याबद्दल आपण चर्चा करूयाच. परंतु इथे पहा काय घडलंय. बॅटने बॉलची कडा घेतलीये का आणि फलंदाजाने कॅच पकडलीये का. आता रेफर केलाय कॅच साठी. झेल कशा प्रकारे पकडलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. फार महत्वाचा निर्णय आणि बॅटिंग मध्ये आहेत निलेश भोसले. त्यांनी खेळलेला हा फटका मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो. ही महत्वाची विकेट आहे मधल्या फळीमधली. निलेश भोसलेंनी जो बॉल खेळला ना संदेशांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॅटची कडा घेऊन बॉल इष्टरक्षकाच्या दिशेने निघाला आणि त्यानंतर मात्र पकडलेला झेल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. झेल कशा रीतीने पकडला याचीच आता पडताळणी केली जाईल. निर्णय पेंडिंग आहे. हृदयाचे ठोके आता हळूहळू वाढू लागलेले आहेत. पंच काय निर्णय देतील. प्रत्यक्षात कशा प्रकारे हा झेल पकडलाय याचीच पडताळणी सुरू आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची विकेट आहे. ज्या प्रकारे हा झेल पकडलाय फलंदाज नोट आउट आहे असं तिसऱ्या पंचाने कळवलेलं आहे. कारण ज्यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बॉलचा स्पर्श हा जमिनीला झालेला आहे असं पंचांच्या निदर्शनास आढळलेलं आहे. कारण बोट आणि बॉल याच्यामध्येच पडताळणी सुरू होती की बॉल योग्य रीतीने पकडलेला आहे का. परंतु इथे संपर्क आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. त्याच्यामुळे इथे बालंबाल बचावलेत निलेश भोसले. ही महत्वाची विकेट. परंतु काय कमालीची गोलंदाजी केली संदेश जाधव. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 4 बॉलच्या पाठीमागे 1 धाव दिली आणि 2 गडी गारद केलेत. पुन्हा तयार होतील आपल्या बॉलिंग मार्क वरती. डावखुरे हाताचे भेदक गोलंदाज एका बाजूला बॅटिंग मध्ये. देऊरचे निलेश भोसले बॅटिंग साठी तयार होत आहेत. पॉवर हिटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी निलेश भोसले आलेले आहेत. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती येतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप बद्दल आपण चर्चा करूया. वाईडिश लॉंग ऑफ आहे. चला घाई करा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती येतोय. अनेक डीप मिड विकेट आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलला फक्त सन्मान दिलाय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव बॉल. जबरदस्त गोलंदाजी. गती कमी आहे परंतु कमी गतीचेही बॉल मैदानाच्या आतमध्ये आज प्रखरतेने बोललेले आहेत. संदेश जाधव यांचे जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि बांधून ठेवत त्यांनी तब्बल 2 गडी टिपलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल. या षटकातला शेष अडचणी आहेत ओवे कॅम्पच्या राजा या टीमसाठी. फक्त या टीमने एकच धाव आतापर्यंत बनवली आहे आणि हा उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. 1 धाव 2 गडी बाद. येणारे बॉल आहेत 18. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 41.
या आकड्याचं महत्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं ना तर 1 जून 1948 महाराष्ट्रातली पहिली एसटी धावली, ज्या एसटीने तुम्ही आम्ही प्रवास केला, जी एसटी खेडोपाडी जाऊन पोहोचली, जी तुमच्या आमच्या गावी आली. 1 जून 1948 महाराष्ट्रातली पहिली लालपरी धावली, एसटी धावली. त्या एसटीला आज 76 वर्ष पूर्ण होत आहेत. धावफलकावरती आहे 1 धाव. आज चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओवेकॅमचा राजा या टीमला करावी लागेल. 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 41 धावा. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है. तो संघर्ष या नॉकआउटच्या सुपर 8 मध्ये करावा लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज यश जाधव पिंपरी तयार. त्याचबरोबर अजय दादा जाधव यांचं आगमन होत आहे, ज्यांनी आम्हाला मालिका वीरासाठी बाईक उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं आपण करूया शब्द सुमनाने. सहर्ष सहर्ष असं स्वागत. बॉल निघालाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे, सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धाब्यांसाठी चौकार. त्याचबरोबर विलास दादा शिंदे यांचे आगमन आहे, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. या डीजे चांगली केली बॅटिंग करताना टीम ओवेकॅमचा राजा या टीमने, कारण या टीमला धावा मिळत नव्हत्या. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. आकाश जाधव, आकाश सावंत बॅटिंग करतायत 4 वरती आणि निलेश भोसले 0 वरती बॅटिंग करत आहेत. ही जोडी आहे ना, ही फार महत्वाची जोडी आहे टीम ओवेकॅमचा राजा या टीमसाठी. या जोडीमध्ये पार्टनरशिप होणं हे महत्वाचं आहे. भागीदारी या जोडीला करावी लागेल. आज जबाबदारी या सामन्याची आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. यश जाधव तयार. आपटलेला बॉल कमी गतीचा आहे. या बॉलच्या पाठीमागची भिन्नता होती. आलाय तो निर्धाव बॉल आणि पंचांनी कळवलंय 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्यक्षात आपण पडताळणी करूया. टप्पा पडल्यानंतर बॉलची हाईट काय होती. उसळणारा बॉल होता. व्हाईट बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. तिसऱ्या पंचांनी आणि हा निर्णय आता आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. राजेंद्र दादा कदम कोयना क्रिकेट असोसिएशन सल्लागार यांचं आगमन होत आहे. दादांचं आपण करूया शब्द सुमनाने. सहर्ष असं स्वागत. पुढचा बॉल. या वेळेला हा बॉल पुन्हा एकदा वळवलाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. फलंदाज जातील आकाश सावंत माघारी. धक्का क्रमांक लागलाय. टीम ओवेकॅमचा राजा या टीमला 4था. बद्दल या अगोदर चर्चा करत होतो. धक्का क्रमांक 3रा लागलाय. टीम ओवेकॅमचा राजा या टीमला आणि मिनी आणि मिकी यांच्या सुंदर अदाकार्या आपण पाहिलेल्या आहेत या गाण्यावरती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आता विवेक जाधव गेलेले आहेत आणि इथे अखेरकार हाताच्या उंजळीमधून बॉल निसटला. रनआउटची संधी होती. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले होते. समजण्या पलीकडचं क्रिकेट या बॉलच्या पाठीमागे. मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याची कॉल कुणी दिला, धाव कुणी नाकारली. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले आणि या बॉलच्या पाठीमागे आता कोणती धाव मिळणार नाहीये.
निलेश भोसले, विवेक जाधव ही जोडी आहे. यश जाधव यांचा दमदार मारा. धावफलकावरती धावा आहेत 6. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुपर 8 ची पहिली लढत तुम्ही पाहत आहात. ओवेकॅमचा राजा विपक्ष राणा स्पोर्ट्सच्या टीम मधली लढत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. तुचल मयाया. धक्का क्रमांक 4. मध्ये आणखीन एक फलंदाज बॅटिंग साठी जातील. क्रमांक आता 6 वरती अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. संघ अडचणीमध्ये अडकलेला आहे. अडचणीतून मार्ग शोधावा लागेल आज ओवेकॅमचा राजा या टीमला. संकट जीवनामध्ये येतात, परंतु संकटातून आज मार्ग काढावा लागेल. एखादा संकट आलं तर त्या संकटाबरोबर संधी चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचा ना की विजय हा आपलाच असला पाहिजे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एका बाजूला अजय, एका बाजूला निलेश ही जोडी आहे. एका बाजूला यश. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तुम्ही पहा मिनी आणि मिकी आमच्या मान्यवरांची शेक हँड करताना, प्रत्येक मान्यवराला भेटताना. समोरच्या बाजूला ओव्हर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक आहे. साइड स्क्रीनच्या समोर हा बॉल थांबवलाय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 42 धावांचा पाठलाग करताना बनवलेल्या आहेत धावा 7. टीम ओवेकॅमचा राजा या टीमने इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 35. येणारे बॉल आहेत 12. बाकी आहे या मॅचची अर्धी कहाणी. ऐकूया काही सुंदर गाणी. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे आराव गावचे सिनियर खेळाडू रमेश कृष्णा भोसले यांचं आगमन आहे. त्यांचे आपण करूया शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत. एका बाजूला 7 धावा 4 गडी बाद अशी थोडीशी दायनीय अवस्था आहे ओवेकॅमचा राजा या टीमची, परंतु एका बाजूला ओवेकॅमचा राजा या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. अजय निलेश या जोडीला येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 35 धावा. ओव्हर नंबर 3 साठी संकेत जाधव पिंपरी ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल टीम ओवेकॅमचा राजा या टीमला, आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग साठी तयार होतील. अजय, चला घाई करा. जे आयकॉन खेळाडू आहेत 5 मिनिटं आहेत या षटकासाठी. टीम राणा स्पोर्ट्स आपण लक्ष द्या या सूचनेकडे. अजय एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय, परंतु आज चालावं लागेल. आज चांगला खेळ करावा लागेल. पंचाने सांगितले हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावं लागेल. यानंतरच्या बॉलवरती आहे फ्री हिट. फलंदाजाला मुभा आहे. मोठा फटका खेळण्याची हा जो बॉल आहे ना फार महत्वाचा आहे ओवेकॅमच्या राजा या टीमसाठी. दडपण बाजूला सारू शकतो हा बॉल. रिक्वायर्ड रन रेट आहे 17चा वाढलेला आहे. फ्री हिटचा बॉल याचा विचार प्रखरतेने आज ओवेकॅमचा राजा या टीमला करावा लागेल. एका बाजूला संकेत जाधव फ्री हिटचा बॉल घेऊन निघतील. स्ट्रायकर एंडला आयकॉन खेळाडू अजय तयार. यावेळेला या बॉलच्या पाठीमागे प्रहार केलाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सध्या डाव सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो किंवा पत्त्याचा खेळ असो, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटमध्ये सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असं नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव जिंकता आला पाहिजे. गोलंदाज तयार. संकेत आक्रमण केलंय लॉंग ऑनला.
क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली आले आणि पकडली चांगली कॅच विकेटचं पतन ओएकॅमचा राजा या टीमला आणखीन एक धक्का फलंदाज निलेश भोसले परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला थँक्यू एका पाठोपाठ एक विकेटची पतझड सुरू आहे ती थांबवावी लागेल ओएकॅमचा राजा या टीमला 5 फलंदाज आतापर्यंत कोसळलेले आहेत अर्धा संघ आतापर्यंत टीम राणा स्पोर्ट्सने गारद केलाय परंतु या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल नॉकआउटचा सामना आहे ओएकॅमचा राजा हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि आता याच अडचणीच्या पेचातून मार्ग काढावा लागेल त्याचबरोबर बदलापूरचे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर दादा भोसले यांचं आगमन होत आहे त्यांचे आपण कोयना प्रीमियर लीगच्या वतीने करूया शब्द सुमनाने सहर्षाचं स्वागत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी समीर आणि अजय कुसावडे गावची जोडी आल्या पावली आक्रमण केलंय एक टप्पा बॉलला अडवलाय सीमारेषे लगत या जोडीला चालावं लागेल बॅटिंग करताना या जोडीला आज धावा कुटाव्या लागतील परिस्थिती थोडीशी बिकट आहे परंतु याच बिकट परिस्थितीमधून आज मार्ग काढावा लागेल संकट येतात तुमच्यामधली जिद्द आणि चिकाटी पाहण्यासाठी आणि या मॅच मध्ये ती जिद्द ती चिकाटी या दोन फलंदाजांना दाखवावी लागेल मोठी उमेद ओएकॅमचा राजा या टीमची म्हणजे अजय आक्रमण केलंय आक्रमण फसलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जातील का नाही दुसरीचा प्रयत्न केलाय स्ट्रायकर एंडला फेक एका बाजूला बॅटिंग मध्ये अजय मरागजेत आहेत एका बाजूला समीर मरागजे बॅटिंग करत आहेत या जोडीवरती दारोमदार आहे एका बाजूला समीकरणामध्ये मोठा बदल होतोय धावसंख्या आहे 12 5 गडी बाद शेवटचे 2 बॉल आक्रमण केलंय मिड विकेटला खेळाडू आहेत सीमारेषेलगत एका धावेने धावफलक पुढे जाईल धावसंख्येचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांचा धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये लाभावा लागेल 13 धावा धावफलकावरती आहेत 42चं टार्गेट आहे इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा हे समीकरण आपण नव्याने मांडूया 7 बॉल आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये संकेत जाधव यांचा शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला समीर तयार या बॉलवरती आक्रमण क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बॉलच्या खाली आणि फलंदाज समीर देखील माघारी 6 बॉल 29 ची आहे गरज ओएकॅमचा राजा या टीमला विजयासाठी बनवायच्या आहेत 29 धावा आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 8 वरती नुकतेच या ठिकाणी कोल्हापूर प्रसाद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय ज्यांच्या वतीने या स्पर्धेला चेंडू दिले गेले तसे सुरजी चाळके साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय धन्यवाद आपण या ठिकाणी आल्याबद्दल ओटून सर आता मोठी उमेद या मॅचची अजय मरागजे एका बाजूला आहेत चांगली बॅटिंग आज अजय यांना करावी लागेल क्षमता आहे कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना अवलंबून आहे ओएकॅमचा राजा या टीम साठी एका बाजूला अंतिम षटक गौरव सकपाळ यांच्या नावी आहे 6 बॉल 29 धावांची गरज आहे एका फलंदाजाला आज रिंकू सिंग व्हावं लागेल रिंकू सिंगचा प्रवास जर तुम्ही पाहिला ना तर फार खडतर होता त्यांचे वडील जर तुम्ही पाहिले ना तर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात अशा परिस्थितीमधून रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आला आयपीएल मध्ये अशा प्रकारच्या धावा ठोकल्या आणि आयपीएल मध्ये प्रसिद्धी मिळाली आज टीम इंडियासाठी रिंकू सिंग खेळतात जो चांगलं खेळणार तो आज गाजणार आज स्वतःला कोण सिद्ध करणार एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हो आणि स्ट्राइक अजय आपल्याकडे ठेवतील
म्हणजे येणारे 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 27. 5 बॉल 27 ची गरज आहे. स्ट्राइक रेंजला अजय तैयार. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आज काहीतरी करण्याची वेळ आहे आणि संपूर्ण टीम आता आशाभूत नजरेने अजय यांच्याकडे पाहते, कारण 5 बॉल 27 ची गरज आहे. एका बाजूला गौरव सकपाळ तयार. बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाहीये आणि फलंदाज अजय माघारी. धक्का क्रमांक आणखीन एक. टीम ओवेकॅमचा राजा या टीमला. थँक्यू. आपण या कोयना प्रीमियर लीग बद्दल चर्चा करतोय. तिन्ही जिल्ह्यांमध्ये क्रिकेटचे वारे वाहत आहेत. प्रत्येक गावामध्ये कोयना प्रीमियर लीगची चर्चा रंगली आहे. स्विच हिटचा फटका, आल्या पावली खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे काही वेगळे होते. 30 यार्ड वर्तुळाच्या वरतून बॉल टोलवण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनला बॅकवर्ड डी पॉइंटला प्रयत्नांना यश आलं नाहीये. गौरव सपकाळ यांनी हा सामना कंट्रोल आता केलेला आहे. समीकरणामधलं अंतर फार मोठं वाढलंय. धावसंख्येचा पाठलाग करताना अवघ्या 15 धावा टीम ओवेकॅमचा राजा या टीमने बनवलेल्या आहेत. ऋषिकेश तयार होतील, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. फक्त फ्लिक केला या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आता इथून पुढे विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. फार मोठं अंतर वाढलंय. धावफलकावरती आलेले आहे 16 धावा आणि 2 बॉल मध्ये बनवायच्या आहेत आता 26 धावा. 2-26 ची गरज आहे. पाठलाग करताना कुठेतरी थोडेसे प्रयत्न ओवेकॅमचा राजा या टीमचे कमी पडलेले आहेत. बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे बॅटिंग केली राणा स्पोर्ट्सच्या टीमने बहारदार केली आणि टीम ओवेकॅमचा राजा या टीमने ओसंडून धावा खर्च केल्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्येचं प्रलोभन ओवेकॅमचा राजा या टीमला ठेवता आलेलं नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज आणखीन एक माघारी. धक्का आणखीन एक लागलाय टीम ओवेकॅमचा राजा या टीमला.